आज आपण चीज ब्रेड वडा पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, ती चांगली स्मॅश करून घ्यायची। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। त्या स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्याची भाजी तयार करून घ्यायची। भाजी तयार करताना आपण तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये राई घालून घ्यायची। त्यानंतर आलं, लसूण, मिरची अशी पेस्ट त्याच्यामध्ये घालून घ्यायची। ही थोडी लालसर रंगावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, हळद घालून घेऊन ते परतून घ्यायचं आणि आपले बटाटे जे स्मॅश करून ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्याच्या भाजी तयार। अशा प्रकारे ही भाजी तयार करून घ्यायची। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करायला तुम्ही विसरू नका। अशा प्रकारे भाजी तयार करून घ्यायची आणि वरती कोथिंबीर चिरून त्याच्यामध्ये घालून घ्यायची। त्यानंतर ब्रेड घेऊन ब्रेडचे 4 तुकडे करायचे। हे 2 ब्रेड घेतले, अशा प्रकारे 4 तुकडे करून घ्यायचे आपण। 2 ब्रेडचे 8 तुकडे झालेले आहेत तयार। आणि या ब्रेडवर आपण जी भाजी तयार केलेली आहे ती घालून घ्यायची आणि वरती आपण हे चीज किसून घालायचं त्याच्यावर। माझी जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। त्यानंतर दुसरे ब्रेडचे तुकडे वरती लावून घ्यायचे। मी माझ्या रेसिपी नाविन्यपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला आवडल्या तर कमेंट करायला विसरू नका। त्यानंतर हे बेसन घेतलंय, बेसनमध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पाणी घालून आपण त्याची पेस्ट तयार करून घ्यायची। अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची। याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून घेतलाय आणि तो सोडा घातल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी घालून ते फेटून घ्यायचं चांगलं। अशा प्रकारे फेटून घ्यायचं। त्यानंतर आपण जे ब्रेडमध्ये भाजी भरलेली होती ते ब्रेड याच्यामध्ये पिठामध्ये टाकून ते तेलामध्ये तळून घ्यायची, डीप फ्राय करून घ्यायची। अशा प्रकारे आपला चीज वडा ब्रेड तयार। माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका।